मतदारांना माझा नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व मतदारांना ज्यांनी या 20 नोव्हेंबर 2024ला मतदान केलेलं आहे त्या सगळ्यांना माझा नमस्कार. तुमची मतं आता EVM मध्ये रेकॉर्ड झालेली आहेत आणि त्या सगळ्या मतांची मतमोजणी 23 तारखेला होणार आहे. पण आपल्या सगळ्यांना EVM बद्दल बऱ्याच शंका आहेत. त्या शंका अजून सगळ्याच शंकांचं काही निरसन झालं असं काही म्हणता येणार नाही. मग सुप्रीम कोर्टातर्फे असो किंवा इलेक्शन कमिशनतर्फे असो, सुप्रीम माननीय न्यायालयामध्ये काही केसेस चालूही आहेत. माझ्या लेटेस्ट माहितीप्रमाणे तरी या सगळ्या शंकांचं निरसन झालं असं मला तरी वाटत नाही आहे. अजूनही काही ना काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काही ना काही बातम्या येत असतात आणि EVM बद्दलच्या शंका कमी व्हायच्या ऐवजी वाढत असतात. 2014ला जे इलेक्शन झालं त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान सध्याचे नरेंद्र मोदीजी यांची जी काय लाट होती, त्यानंतर जे जे काही वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत, मग ते राज्यातले असोत किंवा अजून इतर कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थांचे असोत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे काही उमेदवारांना त्यांचं स्वतःचं मत सुद्धा मिळालेलं नाही आहे. काही ठिकाणी जेवढे मतदार होते, जेवढं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतं मोजली गेली वगैरे, असे बरेच वेगवेगळी उदाहरणं वेगवेगळ्या वेळी समोर आलेली आहेत. आणि अशी जी काय सगळी वेगवेगळी उदाहरणं आहेत ती शंकास्पद आहेत. म्हणजे शंका निरसन म्हणजे व्हायच्या ऐवजी शंका वाढत चाललेली आहे. तर या सगळ्या प्रोसेसमधून नेमकं काय होत असेल वगैरे या सगळ्या विचार करता करता मला काही क्लू माझ्या माइंडमध्ये आले. त्यावरती मी काही वर्किंग केलं आणि ते वर्किंग मला तुमच्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडायचं आहे. या वर्किंगमधून मला जे काय डेमॉन्स्ट्रेशनमधून मला म्हणजे ज्या रिझल्ट्स मला जे काही समोर दिसत आहेत या वर्किंगमधून, त्यातून मला असं वाटते की काही ना काही म्हणजे शंका घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आता त्या शंकांचं निरसन कसं करायचं हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे किंवा तो कन्क्लुडिंग पॉईंट आहे. आणि मला तोच सांगायचा आहे जे इथं मी लिहिलं की हाऊ टू टेस्ट. म्हणजे मी जी शंका व्यक्त करतोय ती शंका निरसन होऊ शकते हे मी इथं खात्रीने सांगू शकतो. म्हणजे त्या प्रकारे जर टेस्टिंग केलं तर ती होऊ शकते. हां, आता बाकीच्या ज्या शक्यता आहेत त्या आहेत की नाहीत किंवा त्यांचं निरसन झालं की नाही हे वेगळे विषय आहेत. मी एका ठराविक मुद्द्यापुरतं इथं बोलतोय. म्हणजे काही मला ज्या शक्यता दिसतात त्याबद्दल बोलतोय. इतर शक्यता वेगळ्या आहेत, त्याच्याबद्दल वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी लोक बोलत आहेत. त्या गोष्टींवर काही न्यायालयीन प्रक्रियाही चालू आहे. आय मीन त्या शक्यता वेगळ्या प्रकारे बोलता येतील. तो या व्हिडिओचा विषय नाही आहे. मला जे प्रेझेंट करायचं आहे त्याकडे मी आत्ता वळतोय आणि तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी काळजीपूर्वक बघा आणि त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सहजपणे लक्षात येतील आणि माझं म्हणणं तुम्हाला पटेल असं मला वाटतंय. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आपण त्या गोष्टीवर बोलू आता डायरेक्टली.